राम राम मंडळी, मी तुमचा मित्र साहिल सोनवणे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो एक्साइटिंग लाईफ ऑफ साहिल या माझ्या यूट्यूब चॅनलवर 1 मंथ डेली ब्लॉग चॅनलमध्ये चालू आहे आणि त्याचा आज 20वा दिवस आहे। चला तर पाहूया आज काय होणार आहे। तर मित्रांनो, आज आहे महाशिवरात्री। महाशिवरात्रीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आणि आम्ही आज बिझनेस लावलेला आहे वडंगे या गावामध्ये। इथे महादेवाचे मंदिर आहे, पार्वती देवीचे सुद्धा मंदिर आहे, ते तुम्हाला दाखवणार आहे, तिथली स्टोरी सुद्धा दाखवणार आहे। चला तर पाहूया, लेट्स सी नाव। मित्रांनो बघा, ही जत्रा पाहण्याला आलेले आहेत। लाइटिंग यामध्ये आमचा बिझनेस आहे यात्रेमध्ये। लाडाची कुल्फी स्टॉल लागले बिझनेस लावलेला आहे। मित्रांनो इथे बघा, आम्ही बिझनेस लावलेला आहे दुसऱ्या काही गिऱ्हाईक नाही। इथं भावून लागला आहे स्प्रिंगवड्या। त्या धंद्यामध्ये कॉम्पिटिशन वाढलेलं आहे, त्यामुळे सगळा धंदा फ्लॉप झाला। बघा इथं समोर पण कॉम्पिटिशन लोंढसं लागलेलं आहे। इथं समोर स्प्रिंग पोटॅटोचं लागलेलं आहे। या यात्रेला इथं पण पुढे स्प्रिंग पोटॅटो लागले। यावेळी यात्रेला फुल गर्दी असते, गिऱ्हाईक एकदम कंटिन्यू असते, थांबायची वेळ नसते। आता कॉम्पिटिशन वाढलेलं आहे, गाडं वाढलेलं आहे, धंदा सगळा स्लॅग झालेला आहे, फ्लॉप झाला। मित्रांनो, मी आता महादेवाच्या मंदिरात चाललेला आहे। चला पाहूया वडंगे मंदिर महादेव मंदिर काय आहे, त्याची कहाणी। बेल कापूर, महादेवाला बेल आवडतं त्यामुळे बेल दिलेले आहे। तर मी मुख दर्शन केलेलं आहे, त्यासाठी पिंड ठेवलेले आहे। शंभो शंभो। मित्रांनो, मुख दर्शन केलेलं आहे। या जाण्यासाठी भरपूर गर्दी आहे। बिझनेस लावल्यामुळे तेवढा वेळ नाही माझ्याकडे, त्यामुळे मी काय आत गेलेलो नाही। पण एक वेळ अशी येणार की आपण वेळ म्हणून आत गेलं पाहिजे, ती वेळ आणावी लागते, ती येणार तथा असतो। कापूर जायला ठेवलेला। मित्रांनो, हा बघा कोंबडा आहे, हिची स्टोरी मी तुम्हाला सांगतो। तर मित्रांनो, स्टोरी अशी आहे की जेव्हा महादेव पार्वती देवीला भेटायला चाललेले होते, तेव्हा सकाळची वेळ होती आणि ते वाटेत जाताना तेव्हा ती सकाळची वेळ होती, तेव्हा हा कोंबडा आरवला। त्यामुळे महादेव एका साईडला थांबले, त्यामुळे हा कोंबड्याची पूजा केली जाते। त्यामुळे वडंगेमध्ये महादेव आणि पार्वती देवीचे एकत्र मंदिर नाही, वेगवेगळे आहे। पार्वती देवी पुढे गेल्यामुळे त्यांना भेटायसाठी शंकर आले होते, पण ते भेटू शकले नाही, माणसं बघतील म्हणून ते तिथंच थांबले। त्यामुळे महादेवाचं एका साईडला मंदिर आहे आणि पार्वती देवीचे एका साईडला मंदिर आहे। ही कहाणी आहे या कोंबड्याची। आम्ही आता चाललो पार्वतीच्या मंदिराकडे। आता आपण स्टोरी ऐकले ना, त्यामुळे पार्वतीचं मंदिर इकडं आहे। मित्रांनो बघा, मी आता आलेला आहे पार्वती देवीच्या मंदिरामध्ये। चला बघूया आज पार्वती देवी, पूजन करूया पार्वती देवीचे। पार्वती देवीचे मंदिर इथे पण भरपूर गर्दी आहे। पार्वती देवी पण गर्दी असते, मी आज सोडत नाही, बिझनेस आहे। उठलेला आहे शंभो शंभो हर हर महादेव पार्वती देवीचं नाव। आता जाऊया परत बिझनेसकडे। देवीचे दर्शन, भूक लागलेली आहे म्हणून मसाले मका घेतलेला आहे खायला। आता दर्शन झालेलं आहे, महादेवाचे दर्शन झाले, पार्वती देवीचे दर्शन झाले। आता बिझनेस करायचा, चोर लगा के आयुष्य अभी बिझनेस करावांगे, एन्जॉय करके पैसा कमा। कसा वाटला आजचा व्लॉग, तुम्हाला आवडला ना? तर माझ्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण भेटणार आहे पुढच्या व्लॉगमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।